कोकण म्हटलं की जेवणात भात आणि मासे आलेच, कारण कोकणात पाऊस भरपूर असतो आणि तांदूळ मुबलक प्रमाणात पिकतो। म्हणूनच एकेकाळी भात उत्पादनात गोवा स्वयंपूर्ण होता। मात्र अलीकडच्या काही वर्षात तांदळाचं उत्पादन घटलं आणि भात शेतीत स्वयंपूर्ण राहिलेला गोवा परावलंबी झाला। गोवेकरांची भूक भागवण्यासाठी गोव्याला तांदूळ आयात करावा लागतोय। संपूर्ण देशातील ग्रामीण भागांचा विचार केल्यास तांदूळ खरेदीत गोवा 13व्या स्थानी आहे। हा अहवाल केंद्रीय सांख्यिकी आणि प्रकल्प अंमलबजावणी खात्याने जारी केलाय। गोवन वार्ताचा हा विशेष रिपोर्ट। केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने 2023-24 या आर्थिक वर्षातील देशातील एकूण तांदूळ उत्पादनाचा अहवाल गेल्या आठवड्यात सादर केला। त्या अहवालानुसार सर्वाधिक तांदूळ पिकवणाऱ्या पहिल्या 5 राज्यांमध्ये तेलंगणा, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, पंजाब आणि ओडिशा या राज्यांचा क्रमांक आहे। यात गोव्याला स्थान नाहीये। गोव्यात भाताची लागवड सामान्यतः पावसाळा आणि हिवाळा या 2 ऋतूंमध्ये केली जाते, पण तरीही भातासाठी गोव्याला अन्य राज्यांवर अवलंबून राहावं लागतंय। केंद्रीय सांख्यिकी आणि प्रकल्प अंमलबजावणी खात्याच्या अहवालातील ठळक माहिती पुढील प्रमाणे आहे। गोव्यातील ग्रामीण भागातील एक व्यक्ती प्रति महिना सरासरी 7.1 किलो तांदूळ वापरतो। संपूर्ण देशातील ग्रामीण भागाचा विचार केल्यास तांदूळ खरेदीत गोवा 13व्या स्थानी आहे। या यादीत मणिपूर पहिल्या स्थानी आहे। तेथील ग्रामीण भागातील एक व्यक्ती महिन्याकाठी 11.20 किलोग्रॅम तांदूळ खरेदी करतो। गोव्यातील ग्रामीण भागापेक्षा शहरी भागात तांदूळ खरेदीचं प्रमाण कमी आहे। शहरी भागात एका व्यक्तीला महिन्याकाठी सरासरी 6.71 किलोग्रॅम तांदूळ लागतो। असं असलं तरी शहरी भागात ग्रामीण भागाच्या तुलनेत तांदळावर सर्वाधिक खर्च केला जातो। शहरी भागात एक व्यक्ती महिन्याकाठी तांदळावर 192.21 रुपये खर्च करते, तर ग्रामीण भागातील एक व्यक्ती महिन्याकाठी 173.6 रुपये इतका खर्च करते। गोव्यातील ग्रामीण भागातील एक व्यक्ती महिन्याकाठी 2.20 किलोग्रॅम गहू तर 0.08 किलोग्रॅम अन्नधान्य खरेदी करते। ग्रामीण भागात एक व्यक्ती महिन्याकाठी एकूण 9.30 किलोग्रॅम धान्य खरेदी करते। ग्रामीण भागात महिन्याकाठी अन्नधान्याच्या एकूण खर्चापैकी 3.58% खर्च हा धान्य खरेदीवर केला जातो। शहरी भागात एक व्यक्ती महिन्याकाठी 2.41 किलोग्रॅम गहू खरेदी करते। शहरी भागात एक व्यक्ती महिन्याला एकूण 9.17 किलोग्रॅम धान्य खरेदी करते। याची किंमत 291.98 रुपये इतकी आहे। महिन्याला अन्नधान्याच्या एकूण खर्चापैकी 3.34% खर्च हा धान्य खरेदीवर होतो। दरम्यान गोव्याला भात शेतीत स्वयंपूर्ण करण्यासाठी राज्य सरकारतर्फे नव्या योजना चालू करण्यात आलेल्या आहेत। कृषी खात्याने या योजना शेतकऱ्यांपर्यंत योग्य तऱ्हेने पोहोचवल्यास आणि शेतकऱ्यांनी संकल्प केल्यास गोव्याला पुन्हा गतवैभव प्राप्त होण्यास वेळ लागणार नाही। हा माहितीपूर्ण व्हिडिओ लाईक आणि शेअर करा। तसंच अशा माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि गोव्यातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या goanwarta.net या संकेतस्थळाला भेट द्या।